नमस्कार. मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी-कुंकवाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. सुगड पूजन हे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन पूजा सुरू करावी. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा. त्यानंतर त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता जे 5 सुगड घेतलेले आहे त्याला हुबे हळदी कुंकू लावा. सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आता सुगड आपण ज्या ठिकाणी तांदूळ गहू स्थापन केले आहे त्यावर ठेवायचे आहे. सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या ओंब्या घाला. त्यानंतर मधल्या सुगडावर जी आपण पंती घेतलेली आहे त्यामध्ये तांदूळ गुलाल मिक्स करून त्यावर ठेवावी. त्यानंतर त्यांची अक्षदा, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. दिव्याने ओवाळून घ्या. त्यानंतर सुगडाला तिळाचे लाडू, हलव्याचे नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी काळ्या आणि लाल रंगाचे दोन्ही सुगडांची पूजा केली जाते.